एकनाथी भागवत आणि यातील श्लोक क्रमांक 32 आपल्याला आता 32 वरती विवरण करायचं. आत्ताच आपल्या हरिभक्तपरायण शुभांगीताई यांनी उत्तम प्रकारे आपलं विवरण दिलेलं आहे. तरी पण त्यातून अजून काही सार निघतो का ते मी काढण्याचा प्रयत्न करतो. येथं सार भगवंत फलकट संसार, येथं सार भगवंत. संत सांगतात की नाही की फलकट संसार, येथे सार भगवंत. मग सार भगवंत आहे तर आपण तो सार शोधून घेतला पाहिजे. सार शोधणं कोणाच्या हातात आहे? आपल्या हातात आहे. आणि त्यासाठी प्रत्येकाने मेहनत करायला पाहिजे. आणि त्यासाठी आपल्याला उदाहरण दिलं, मेघ चातकावरी ओळेना तरी चातक काही पलटेना, चंद्र वेळेशी उगवेना तरी चकोर अनन्य. काय सांगतात? समर्थ रामदास सांगतात, मेघ चातकावरी ओळेना. चातक पक्षी काय करतो? जोपर्यंत सगळे तळे नद्या भरलेल्या असतात, अगदी पूर आलेला असतो, तरी पण त्यातला पाणी चातक पक्षी पित नाही. तो ढगाचाच पाणी पितो. एवढी त्याची उपासना आहे, श्रद्धा आहे. चातक काही पलटेना, चंद्र वेळेशी उगवेना तरी चकोर अनन्य. चंद्र वेळेशी उगवेना, चंद्र वेळेवर उगवला नाही तरी चकोर पक्षी अनन्य भावाने, जोपर्यंत त्या चंद्राचं चांदणं, त्याला काय म्हणतात? चंद्रामृत. जोपर्यंत चंद्राचं अमृत सेवन करायला मिळत नाही तोपर्यंत तो उपाशीच राहतो. तसं प्रत्येक साधकाने जोपर्यंत इथे सार भगवंताची अनुभूती येत नाही, भगवंताची प्राप्ती होत नाही, भगवंताचा अनुभव येत नाही, आत्मानुभव येत नाही, तोपर्यंत प्रत्येक साधकाने त्या चकोरासारखा, त्या चातकासारखा आपण राहायला पाहिजे. आपल्याला संतांनी शिकवण दिलेली आहे, पण आपण त्यातला सार घेतला पाहिजे. आपण लगेच पळून जातो, जरा कळालं नाही की लगेच कंटाळा करतो आपण. तसं नाही. आपण काय करायला पाहिजे तर आपली बुद्धी शार्प ठेवायला पाहिजे. कमी जेवा तरी चालेल, पण आपली बुद्धी शार्प ठेव. कारण आपल्या बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे. बुद्धीचं दुसरं वैभवच नाही. मी किती पैसा कमवला, किती प्रॉपर्टी कमवली, माझी मुलं किती कमवतात, याला किंमत नाही. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे. एका केशी राजे सकळ सिद्धी. एका परमात्म स्वरूपाला प्राप्त करणं, एका परमात्म तत्वाशी एकरूप होणं, एका परमात्म्याची अनुभूती येणं, हे बुद्धीचं वैभव आहे. आणि म्हणून आपली बुद्धी घासायला पाहिजे. हो, बुद्धी काय करायला पाहिजे? घासायला पाहिजे. जसं एखादा लोखंड आहे, त्याला तापल्याशिवाय त्याला आकार देता येत नाही. तसे आपण स्वतः तापलो नाही तर आपल्याला परमात्म्याची अनुभूती येणार नाही. परमात्म्याची अनुभूती येण्यासाठी काय पाहिजे? तापलं पाहिजे. तसा हा कृपण ब्राह्मण तापलाय, आणि म्हणून त्याला बघा कसलीच गरज लागली ना, त्याला संपूर्ण त्याने त्याग करून टाकलाय. संसाराचा त्याग, अहंभावाचा त्याग, गुणांचा त्याग, सगळा त्यागच त्याग. जेवी अग्निविना लोह न घडे. नाथबाबा सांगतात आपल्याला, अग्निविना लोह न घडे, तेवी आत्मसंयोग विना बुद्धी केवळ जड वेडे. बघा काय सांगतात? अग्निविना लोह न घडे. जोपर्यंत लोखंडाला अग्नीचा ताप मिळत नाही तोपर्यंत त्याची फरशी, त्याची तलवार, त्याची कुऱ्हाड, जे काय असेल आपल्याकडं, भाजी कापाच्या सुऱ्या बनत नाही. हो, मग त्याला गरम झाला लोखंड की आपण वाटेल त्या वस्तू बनवू शकतो. तेवी आत्मसंयोग विना
बुद्धी केवळ जड वेडे. तसं जोपर्यंत आत्म्याचं आणि परमात्म्याचं, चित्ताचं आणि चैतन्याचं जोपर्यंत मिलन होत नाही, तोपर्यंत प्रत्येक साधकाची बुद्धी जड झालेली असते. आणि जड बुद्धीमध्ये माणसाला वेड लागण्याची पाळी येते. सगळे वेड आहेत हो. जोपर्यंत आत्मसाक्षात्कार नाही तोपर्यंत जड बुद्धी आहे, तोपर्यंत सगळीच वेड आहेत. आत्मसंयोगी विना बुद्धी केवळ जड वेडे. बघा नाथ बाबा सांगतात बरं का, हे नाथांचं प्रमाण आहे सगळं. नाथांनी परफेक्ट लिहून ठेवलं सगळं. पण आपण त्याचं विवरण ऐकायला पाहिजे, आपण त्याचं वाचन करायला पाहिजे. आपण आत्मसाक्षात्कारासाठी दबा धरून बसायला राहायला पाहिजे. जसं आपण कसा संसारामध्ये पैसा कमवायचा म्हणजे कमवायचा, आज एवढे पैसे कमवायचेच हे आपल्या मनामध्ये आपण दृढ निश्चय करून बाहेर निघतो नोकरी करायला, धंदा करायला. तसं आपण परमात्मा स्वरूपाशी काय करायला पाहिजे, आपली जिद्द पाहिजे. 4 भक्त दाखवलेत, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानिया. अर्थार्थी म्हणजे अर्थासाठी. अर्थ म्हणजे काय, काहीतरी आपल्याला काहीतरी त्रास आहे म्हणून माणूस काय करतो, भगवंताची भक्ती करतो. अर्थार्थी म्हणजे काय, पैसा कमवणं. प्रत्येक माणसाची इच्छा असते की देवा मला पैसा कमवू दे, चांगला धंदा होऊ दे. आणि जिज्ञासू वृत्ती म्हणजे काय, ज्ञान कमवण्यासाठी, भगवंताच्या प्राप्तीसाठी जिज्ञासू माणूस पाहिजे. भगवंताला प्राप्त करायचं म्हणजे करायचं, आजच्या दिवसामध्ये अनुभव घ्यायचा म्हणजे घ्यायचा. 2 तास, 4 तास, 10 तास बसायला लागला तरी चालेल, पण देवाची अनुभूती आजच्या दिवसामध्ये घ्यायची म्हणजे घ्यायची. याला जिज्ञासू म्हणतात. आणि ज्ञानी म्हणजे काय, ज्ञानिया. माझा भक्त जो सगळ्यात आवडता भक्त कोणता आहे, भगवंताचा ज्ञानिया. ज्ञानिया जो म्हणजे तो देवांचा देव जाणीजे बघा, आणि सुख सर्वस्व माझे चैतन्य तो. भगवंत म्हणजे माझा जीव की प्राण आहे. ज्ञानिया भक्ती. आणि आपण ज्ञानिया व्हायला पाहिजे. ज्ञानिया म्हणजे आत्मस्वरूपाशी एकरूप होऊन, त्या स्वरूपाशी एकरूप होऊन त्या भगवंताचं अखंड भजन करणं. आणि भजनानंदामध्ये गेल्यानंतर जी आपल्याला अनुभूती येते, जो आनंद स्वरूप आपली अवस्था होते, त्या आनंद स्वरूप अवस्थेला ज्ञान म्हणतात, ज्ञानिया म्हणतात. आता मागच्या वेळेला आपण ओव्यांकडे वळूया. मागच्या वेळेला आपण श्लोक क्रमांक 32 पर्यंत आपण आलो होतो. 31 पूर्ण झाला आणि 32 मध्ये आपण पदार्पण केलाय. आता वाचूया आपण 32 ओवी काय सांगते बघूया आपण, बरं का. त्या कृपण ब्राह्मणाने उज्जैनी नगरीच्या, त्या उज्जैनी नगरीच्या अवंती नगरामध्ये तो कृपण ब्राह्मण होता. आणि तो आता स्वतःला आलेले अनुभव सांगायला लागला. आणि ते अनुभव जे सांगितले त्याने ते भगवंताचा अनुभव आहे. आणि तसंच अनुभव प्रत्येक संतांना आलेले आहे. आणि हा संतच झाला आता, लक्षात घ्या. म्हणून तर त्याचा या नाथबाबांनी अशा या कृपण ब्राह्मणाचा संत कसा झाला हे आपल्याला सांगायला सुरुवात केलेली आहे. हा सर्वसामान्य माणूस नाही बरं का. ज्याचा या ग्रंथांमध्ये उल्लेख आलेला आहे तो का सर्वसामान्य माणूस नाही, तुमच्या आमच्यासारखा नाही आहे. तो भगवत स्वरूपच आहे, भगवंतच आहे तो. तो कसा भगवंत झाला, कसा देव झाला हे सांगण्यासाठी संपूर्ण निरूपण दिलेलं आहे. आणि आपण आता वाचूया. त्याने आपले शरीर, इंद्रिय, प्राण यांचे नियमन केले. त्याने काय केलं, आपल्या शरीरावर, शरीर, इंद्रिय आणि प्राण, इंद्रियांवर त्याने विजय मिळवला. विजय कधी मिळवता येतो माणसाला, ज्ञानवरा सांगतात, तरी स्वतः अंतःकरण जिता, सकळ कामोपशांता, परमात्मा परोता दुरी नाही. जैसा किडालाचा दोष जाये, मग पंधरे त्याची होये. तैसा जीव ब्रह्मची आहे, संकल्प लोपे. ज्ञानवरा सांगतात 6व्या अध्यायामध्ये, स्वतः अंतःकरण जिता. स्वतःचं अंतःकरण जिंकता यायला पाहिजे. आपलं अंतःकरण मलिन आहे, कसं काय जिंकता येईल. आपले विचार इकडे तिकडे पळतात, आपले संकल्प विकल्प आपल्याला त्रास देतात.
आपल्या मनाकडे अनेक प्रकारचे वाईट विचार येतात. भगवंताचं नामस्मरण नसल्यामुळे तिथे त्या विषयांनी घर केलेलं आहे. अहो, जिथं भगवंताच्या अनुभूती आली ना, तिथे विषयांचा प्रवेश होऊ शकत नाही. बरं का. विषय राहायचा बाजूला सोडा, प्रवेशही होऊ शकत नाही. कारण काय? कारण असं आहे की जो आनंद स्वरूप अवस्था आहे, जे स्वानंद स्वरूप जी अवस्था आहे, त्या स्वानंदामध्ये गेल्यानंतर दुःखाचा लवलेश मात्र नसतो. आणि म्हणून हा कृपण ब्राह्मण एवढा सगळा सहन करायला लागलेला आहे. लोकांनी मारलं काय, झोडलं काय, कपडे काय ओढले त्याचे, काय काय त्याला सतवला, पण अजिबात जागेवरचा हल्ला नाही. कारण ते सुख आहे हो, ते सुख आहे माणसाला. आणि त्या सुखासाठी भगवंत वेडा होतो. भगवंत प्रत्यक्ष आपल्या अंतःकरणामध्ये येऊन बसतो. भगवंत म्हणजे काय? भगवंत म्हणजे आनंद स्वरूप अवस्था, यालाच भगवंत म्हणतात. भगवंत म्हणजे शांती. तुमच्याकडे शांती आले तर तुम्ही भगवंत. तुमच्याकडे आनंद स्वरूप अवस्था झाली सातत्याने, बरं का, तर भगवंत तुम्हीच व्हाल. एवढा सोपा परमार्थ आहे. पण नको त्या वाटेला लोक गेल्यात. आता आम्ही काय सांगणार त्यांना, सांगा. कारण त्यांना आत्मसुख मिळाला नाही म्हणून लोक इकडे तिकडे धावपळ करतात. आणि एकदा आत्मसुखाची या गोडिया विटे जो का सकल विषय, सगळ्या विषयांचा वीट येतो माणसाला. आत्मसुख झालं की सगळ्या विषयांचा आपोआपच वीट येतो. काही करायची गरज लागत नाही. तो पृथ्वीवर संचार करू लागला. त्याने काय केले? इंद्रिय दमन केले आणि पृथ्वीवर तो संचार फिरायला लागला इकडे तिकडे. पण जरी तो पृथ्वीवरती फिरत असला तरी त्याचं आत्मसुख ढळलेलं नाही, त्याचं अनुसंधान गेलेलं नाही. अनुसंधानाच्या माध्यमातून सगळीकडे फिरत होता. कसा? अनुसंधान म्हणजे भगवंताचं नामस्मरण, त्याला अनुसंधान म्हणतात. अनुसंधानातून भगवंताची प्राप्ती आहे. म्हणजे भगवंताच्या नामस्मरणातून भगवंताची प्राप्ती आहे. तो अनासक्त झाला, कुठल्याच विषयामध्ये तो लिप्त झालेला नाही. कुठलाच विषय त्याला चढू शकत नाही. आणि अशी ज्या वेळेला साधकाची अवस्था होते त्यावेळेला भगवंत आपल्या जवळच आहे. नवे भगवंतच आपल्याला चालवतो, अशी माणसाची भूमिका तयार होते. आपल्या स्थितीची कोठेही वाच्यता होऊ न देता तो भिक्षेसाठी शहरात व ग्रामांत जाऊ फिरू लागला. काय सांगितलंय? आपल्या स्थितीची कोठेही वाच्यता न होता, म्हणजे लोकांपासून तो लांब गेला. लोकांची त्याला भीती वाटायला लागली. लोक नको आपल्याला. म्हणून एकांताचे सुख देई मज देवा, आघात या जीवा चुकवून. तुकाराम महाराज सांगतात, एकांताचे सुख, भगवंता मला एकांताचं सुख दे. एकाचा पण अंत, एक पण नको, तूच पाहिजे. एक जरी आहे तरी पण भगवंता माझ्या देहबुद्धीचं मला स्मरण आहे. एक पण नको. एकाचा अंत झाल्यानंतर एकांताचे सुख आपण ध्यान करतो. ध्येय ध्याता ध्यान करणारा मी, तो मधला ध्यान. आणि भगवंताला प्राप्त करायचं ध्येय ध्याता ध्यान, त्रिपुटी वेगळा. ही त्रिपुटी पण जायला पाहिजे. अशी त्या ध्यानाची अवस्था आहे. सहस्त्र दली उगवला सूर्य जैसा. सूर्य कसा येतो बाहेर, सहस्त्र किरणांनी तो बाहेर येतो. तसा आपल्याकडे सहस्त्र किरणांनी आपल्याकडे आत्मप्रकाश पडला पाहिजे. सूर्यासारखा तेजस्वी प्रकाश आपल्या आतमध्ये आहे आणि तो पडला पाहिजे. तो एकदा पडला, सहस्त्र दली उगवला सूर्य जैसा. सूर्यासारखा जसा सूर्य आपल्याला दिसतो तसा आपल्यामध्ये ज्ञान सूर्य आपल्या आतमध्ये ज्ञान सूर्य काय आहे? उगवला पाहिजे. आणि तो एकदा ज्ञान सूर्य उगवला तरच आपल्याला ह्या
ग्रंथातले सगळेच्या सगळं अर्थ आपल्याला कळेल, अन्यथा आपल्याला कळणं कठीण होईल. तो भिक्षेसाठी शहरात ग्रामात फिरू लागला. आता त्या कृपण ब्राह्मणाची कथा सांगता सांगता तो काय स्वतःची ओळख न देताना, म्हणून तर त्याने एवढा सगळा पाणी घेतलं अंगावर आणि सगळ्या अंगाला त्याने धूळ लागली पाहिजे, मला कोणी ओळखलं नाही पाहिजे, कपडे फाटके पाहिजे, दाढ्या मिशा वाढलेल्या असतील, आंघोळ केलेली नसेल, मला कोणीच ओळखता कामा नाही. कारण ओळख झाली का लगेच माणूस काय करतो बघा, आपण अनोळखी माणसाशी आपण बोलतो का हो? आणि ओळखीचा माणूस भेटला तर सगळ्या प्रपंचातल्या सगळ्या गोष्टी ओळखून टाकतो माणूस, सगळ्या गोष्टी बोलून टाकतो. आणि जे आपलं अनुसंधान आहे, सकाळी आपण ध्यानाला बसलेलं, ते सगळंच्या सगळं आपण घालून टाकतो. म्हणून मितले बोली बोलावे, थोडक्यात बोलायचं. आपण जास्त बोलल्याने आपली शक्ती व्यर्थ जाते, वाया जाते. जेवढं तुम्ही कमी बोलाल तेवढं तुमच्याकडे ज्ञान जास्त येईल. म्हणून काही जे संत असतात ते मौन व्रत धारण करतात. मौन व्रत धारण केल्यानंतर आपणच आपल्या अंतरात्म्याशी, आपणच आपल्या मनाशी, आपणच आपल्या देवाशी बोलत असतो. तुम्ही तुमच्या देवाशी जास्त बोला, तुम्हाला ज्ञान प्राप्त होईल. तुम्ही लोकांशी बोलून नाही, लोकांच्या नादी लागला तो सवेच नागवला लिहिले. नागडे करतील लोक आपल्याला. कमीत कमी बोला, गरजेपुरतं बोला, तर हे ज्ञान प्राप्त होईल. आणि जेवढी आपली शिल्लक बघण्यातून, बोलण्यातून, ऐकण्यातून जाते तेवढी कशातूनच जात नाही. आपली शिल्लक आपणच खर्च करतो. जानो निया मन पावना, सांडो निया मानाभिमान, परमानंदे परिपूर्ण पृथ्वी माझी जाण विसरत. आता बघा, जानो निया मन पवन, जो मन आहे आपला तो कसा आहे? वाऱ्यासारखा आहे. वाऱ्यापेक्षाही गती आहे. बघा, क्षणात आपण चंद्रावर जातो, क्षणात आपण कुठे कुठे जातो बघा, अमेरिकेला जातो. एक क्षण पण लागत नाही हो. एवढे या मनपावनाची ताकद आहे मनाची. पवनापेक्षाही तेज आहे त्याला. सगळ्यात तेज का असेल, सगळ्यात तेज तर ते आपलं मन आहे. सूर्याची प्रकाश यायला आपल्या पृथ्वीवर काहीतरी 4-5 मिनिटं लागतात. वारा इथून तर तिथं जायला किती वेळ लागतो, पण एका क्षणात माणूस मन पवन. मन कसं आहे? पवनापेक्षा तेज आहे मनाला. आणि ते मनच काय करायला पाहिजे? आपण जिंकायला पाहिजे. मनाला जिंकणं म्हणजे परमार्थ आहे. मनाला आपण मोकाट सोडलंय आणि आपण परमार्थ करतो. काय मिळेल आपल्याला सांगा तुम्ही? काहीही भेटणार नाही बरं का, काहीही भेटणार नाही. सगळं आहे ते मनावरतीच आहे. मन एवं मनुष्यानाम कारण बंध मोक्षाय बंध विषय संगे मुक्ते निर्विषय मन. मन काय करतो? माणसाला विषयामध्ये ढकलतो. आणि तो मनच काय करतो? माणसाला देव बनवतो. मनच माणसाला मन एवं मनुष्यानाम कारण बंध मोक्षाय, मोक्षाला नेतो आणि बंधनात टाकणारा मनच आहे. पण त्या मनाला आपण कसं जिंकायचं? मन पवन जाणून या मन पवन. मन हेच आपलं काय आहे? वाऱ्यासारखं आहे. त्याला कसं जिंकता येईल आपल्याला? तर जिंकण्याची जी कला आहे, ती जिंकण्याची कला श्रीपाद बाबा, रामदास बाबा, पांडुरंग दिवेकर बाबा यांनी आपल्याला दिलेली आहे. जिंका त्याला. त्याला जिंकल्यानंतर, मनाला जिंकल्यानंतर, मनालाच आपल्याला रामरूप करायचं आहे. मनाला काय करायचं? मन हे राम झाले, मन हे राम झाले. जैसे प्रवृत्ती ग्रासून निवृत्ती पदाशी आले. निवृत्त आपण मनाच्या विचारातून आपण निवृत्त व्हायला पाहिजे. कधी होईल निवृत्त आपण? तर आपण जर भजन केलं, अखंड चिंतन विठोबाचं केलं, अखंड चिंतन भगवंताचं केलं, तर त्या मनाला आपल्याला विषयांकडे जायला, मनाला विषयांचं चिंतन करायला अजिबात वेळ देऊ नका. त्याला वेळ दिली तर आपण गेलो. म्हणून उठताना, बसताना, झोपताना, खाताना, पिताना, सगळं काय करताना
भगवंताचं भजनच आपल्याला तारेल. रिकामा अर्ध घडी राहू नको सांगितलं. सांडून या मानाभिमान परमानंदे परिपूर्ण. मान नको, अभिमान नको, काही नको. तो त्या परम अशा आनंदामध्ये जाऊन बसला. कोण? तो कृपण ब्राह्मण. म्हणून ज्ञानवारा सांगतात, जो गेल्याची सेन करी न पावता चाड न धरी, जो सुनिश्चुल्या अंतुर मेरू जैसा. जो गेल्याची सेन करी, सगळं जरी गेला, हा ब्राह्मण बघा असंच झालाय. ज्ञानवारा सांगतात त्याप्रमाणे, जो गेल्याची सेन करी, सगळं गेला तरी त्याला काही खंती नाही. न पावता चाड न धरी, सगळं जरी आलं तरी पण त्याला काही नाही वाटत. सगळं जरी गेलं तरी दुःख नाही, कितीही आलं तरी सुख नाही. सुख दुःख समम कृत्वा लाभा लाभो जया जयो. सुखी संतोष न यावे, दुःखी विषादा न भजावे, आणि लाभा लाभ न धरावे मनामध्ये. अशी अवस्था ह्या कोणाची झाली? या कृपण ब्राह्मणाची. भिक्षुगीत बरं काय, भिक्षुगीत आहे. याचं नाव काय? नाथबाबांनी याला भिक्षुगीत नाव ठेवलेलं आहे. आणि हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. तुमच्या आमच्या जीवनाला कलाटणी आणणारा मुद्दा आहे. कलाटणी बरं का, हृदय परिवर्तन करणारा हा नाथबाबांनी आपल्याला दिलेला आहे. जरी आपली एक ओवी झाली तरी त्या एक ओळीतून आपल्याला बरंच काही सार काढता येईल. तुमचं अंतःकरण कसं प्रफुल्लित राहील, तुमच्या अंतःकरणामध्ये कसं त्या नामाचं, हरिनामाचं भजन चालू होईल, ह्याच्याकडे आम्ही जास्त लक्ष केंद्रित करतो. ज्ञानी माणूस काय कामाचा नाही हो, आत्मज्ञानी पाहिजे. तुमच्याच आत्म्याचं ज्ञान तुम्हाला झालं, तुमच्याच आत्म्याचं तुम्ही भजन केलं तर आत्मज्ञान तुमच्या आतमध्येच प्रगट होईल. लांब कुठेही जायची गरज नाही. कारण ज्ञानी एक अंतरीचा अंतरात्मा, त्याचा कळावया महिमा. सद्गुरू पाहिजे. कसा पाहिजे सद्गुरू? ज्ञानी एक अंतरीचा अंतरात्मा. तुमच्या अंतरीचा अंतरात्मा हाच ज्ञानी आहे. त्याचा कळावया महिमा. त्याचा महिमा कळायचा असेल, कळून घ्यायचा असेल तर सद्गुरू पाहिजे. सद्गुरू तोच आहे. गुरु वही जो हरी ही मिलावे. गुरु तोच की जो तुमच्या आतमध्ये असलेल्या त्या हरीशी एकरूप करून देणारं पाहिजे. आणि आपण इतर गुरूंच्या मागे लागलो तर आपला नुकसान झालाच समजायचा. 100% नुकसान झालेलं आपला. पण आम्ही इथून तुम्हाला स्पष्ट बोलू शकत नाही. जाणून या मनपवन, सांडून या मान अभिमान त्याचा गेला. आणि परमानंद परिपूर्ण आणि परम अशा आनंदामध्ये गेला तो. आणि काय करायला लागला? पृथ्वीमध्ये जाण विसरत आणि पृथ्वी तलावरती सारखा फिरत राहिला तो. ह्या गावात जा, त्या गावात जा, इकडे जा, तिकडे जा. पण त्याचं अखंड भजन चालू होतं. तुमचं आमचं पण असंच आहे. भजन चालू झालं तर आपण आता कलियुगामध्ये आहोत. भजन चालू झालं तर तुम्ही सगळं करा, कामधंदा करा, उद्योगधंदा करा, स्वयंपाक करा, स्त्रियांनी घरातली कामं करा. पण भगवंताचं नामस्मरण विसरायला होतं तुम्हाला. आम्ही तुम्हाला इथून सांगतो ना, तुमच्याकडे नामस्मरण होतच नाही. कारण काय? तो मन पावनू, इकडे राहिली तनू आणि तिकडे गेला मन पावनू. असं चालेल का मला सांगा? इकडे राहिली तनू आणि तिकडे गेला मन पावनू. मन कसा आहे? वाऱ्यासारखा आहे. तो इकडे तिकडे भटकत राहतो. पण तो भजनामध्ये येत नाही. आणि भजनामध्ये आणा. भजनामध्ये आणलं तर तुम्ही मुक्तच झाले. मुक्त. आपल्याला मुक्ती मिळण्यासाठी सगळं करायचं. आपण मुक्तीच नाही मिळाली आपल्याला. जिता नाही सार्थ केले, व्यर्थ आयुष्य निघून गेले. मुली धान्याचे नाही पेरिले, उगवेल कैसे? धान्य पेरलंच नाही आपण शेतामध्ये, उगवेल का? तसं आपण ह्या शेत म्हणजे हा शेत बरं का, देहरूपी शेत आहे. या शेतावरती जर आपण धान्य पेरलंच नाही नामाचं, उगवेल का? पण याला सबीज म्हणतात. या नामाला काय म्हणतात? सबीजाची पेरणी करा. सबीजाची पेरणी करा. सबीज असं म्हणतात याला. नामाला काय म्हणतात? दुसरा शब्द सबीज म्हणतात.
किंवा अनुग्रह म्हणतात किंवा प्रबोध म्हणतात, फार गुह्य ज्ञान आहे. हे जर आपल्याला कळलं नाही ना, तर आपण मग कोणाचे अनहित केले, ज्याचे त्याने अनहित केले. कोणाचे काय केले? ज्याचे त्याने अनहित केले. आपल्याच हातातून आपला अनहित होणार आहे. परत 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 तुम्हाला श्री गुरूंनी आम्हाला दिलेलं ज्ञान या मुखातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करतो. ज्यासी नावडे देहसंगती, त्याशी कैसा संगू सांगाती. एकला विचारे खिती, आत्मस्थिती निजबोधे. आता त्याच्या अंतःकरणाचा भाव असा झाला की विचारून सोयने व्हावं. काय सांगतात? ज्याला आपल्या देहाची संगतीही आवडेना, देहबुद्धी गेली त्याची हरपून. मी माझे हरपून गेलो जेथीचा तेथे, सहज मी आंधळा गा निज निराकार पंथे. वृत्ती झाली निवृत्ती, जनना दिसे तेथे. मी माझे हरपून गेलो जेथीचा तेथे. ज्या आत्मतत्वातून आपण आलोय त्या आत्मतत्वाशी एकरूप झाल्यानंतर अशी अवस्था होते. आपला आत्मस्वरूप हाच आपला परमात्मा आहे. तोच आपला पांडुरंग आहे, तोच आपला विठ्ठल आहे, तोच आपला राम आहे. आत्मस्वरूप. आणि त्या स्वरूपाचं जोपर्यंत आत्मसाक्षात्कार होत नाही तोपर्यंत केलेले सर्व कर्म निरार्थकम, केलेले सगळे काही फुकट जाणार आहे. ज्याशी नावडे देह संगती, बघा त्याला देहाची संगती पण आवडत नाही, म्हणजे देहबुद्धीच्या पलीकडे गेला तो. त्याशी कैसा संगू सांगाती. एकला विचारे क्षिती, आत्मस्थिती क्षिती म्हणजे पृथ्वी तलावर तो एकटाच फिरायला लागला. आणि काय लिहिले? आत्मस्थिती निजबोधे. आणि आपल्या काय आत्मज्ञ स्थिती म्हणजे आत्मभावामध्ये तो सगळीकडे संचार कराल. निजबोधे. निजबोधे म्हणजे निज म्हणजे आपल्या आतमध्ये असलेला तो बोध. बोध काय आहे? अहम ब्रह्मास्मी. निजबोध म्हणजे मीच परब्रह्म आहे असा तो भाव ठेवून सगळ्या पृथ्वी तलावर फिरायला लागला. सगळ्या संतांनी हेच केलं बरं का. संत तेच आहेत की जे बोधावर आरूढ होतात आणि सातत्याने त्या आत्मतत्वाशी एकरूप होऊन संपूर्ण देशामध्ये संचार करत असतात, फिरत असतात, आत्मभावाने फिरत असतात. आत्म्याशी एकरूप झालं की आत्मा हाच सगळीकडे व्यापक आहे. आत्मा हाच व्यापक आहे. आत्मा व्यापक असल्यामुळे आपण आत्म्याचं भजन केलं की आपली बुद्धी पण व्यापक होतो, आपलं मन पण व्यापक होतं, आपलं अंतःकरण व्यापक होतो. जी वस्तू व्यापक आहे म्हणून गगनाहुनी वाढ नाम श्रीहरीचे. ज्ञानवरा सांगतात की ना हरिपाठामध्ये, गगनाहुनी वाढ, गगनापेक्षा मोठं नाम श्रीहरीचं. श्रीहरीचं नाम जे आहे ते गगनापेक्षा मोठे. गगनाला कवीत धरतो असं एवढं मोठं नाम श्रीहरीचं. आणि म्हणून ते नाम आपल्या हातात यायला पाहिजे. आपण व्यापक व्हायला पाहिजे. हो, व्यापकता हा आपल्या जीवनाचा इति कर्तव्य आहे. प्रत्येक माणसाच्या जीवनाचा इति कर्तव्य व्यापकतेकडे जाणं. नुसते मंदिरातले देव बघू, आपण मंदिरातला देव बघतो, तीर्थालाच जातो, देवाऱ्यातला देव बघतो. करू नये का? करा, पण व्यापकतेला कधी जाल? व्यापकता हाच जाणीजे परमात्मा निर्गुण, तयासीच म्हणजे ज्ञान, त्या वेगळ्या ज्ञान सर्व काही. संत रामदास सांगतात जाणीजे परमात्मा निर्गुण. कुठलेच गुण तुमच्याकडे नसतील, रजगुण नाही, तमगुण नाही, सत्वगुण नाही. जाणीजे परमात्मा निर्गुण, तयासीच म्हणजे ज्ञान, त्यालाच ज्ञान म्हणायचं. आणि आपले गुण जर प्रबल झाले तर अजिबात ज्ञान, अज्ञान सगळं. त्या वेगळे अज्ञान सर्व काही. एक निर्गुण तत्वाला आपण ओळखले नाही, आपण स्वतः निर्गुण झालो नाही, आपले गुण आपण घालवले नाही. त्या वेगळे अज्ञान सर्व काही. जाणीजे परमात्मा निर्गुण, तयासीच म्हणजे ज्ञान, त्या वेगळ्या अज्ञान सर्व काही. त्याच्या व्यतिरिक्त जे आहे ते सगळं अज्ञान आहे माणसाकडे. हो, सगळीच माणसं अज्ञानी आहेत. याचा अर्थ प्रत्येक माणसाला गुणच नाचवतात, आपले गुणच आपल्याला त्रास देतात.
बरं का. देव कोणाला त्रास देत नाही बरं का. देव येत नाही, जात नाही, देव असतच असे सर्व काळ. आणि देव कोणालाही त्रास देत नाही, कारण देव व्यापक आहे. देव कसा आहे? व्यापक आहे. आणि त्या व्यापकतेला आपण जाऊन त्या भगवंताची भेट घेणं म्हणजे भक्ती आहे. मग पहिली भक्ती करायची नाही का? करा. तर त्याला काही लग्न करा. करता 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 पुढे जा. पहिलीला किती दिवस थांबायचं आपण पहिलीलाच बसून राहिलो तर पुढं आपल्याला उद्योगधंदा चांगला मिळेल का? नोकरी चांगली मिळेल का? आपल्याला डॉक्टर होता येईल का? वकील होता येईल का? इंजिनियर होता येईल का? कलेक्टर होता येईल का? नाही होता येणार. आपण पुढे जायला पाहिजे. तसा आपल्याला भक्ती करता करता भगवंताशी एकरूप कसं व्हायचं, भगवंताचं भजन करता करता भगवंताला प्राप्त कसं करून घ्यायचं आपल्याला, ते आपल्याला जमलं पाहिजे हो. आणि तेवढं आपल्याला जमलं नाही तर मनुष्य देह आपल्याला मिळून काही फायदा नाही. गेलं सगळं, आपलं वाया झाली सगळं. आत्मस्थिती निजबोधे म्हणजे आत्मस्थिती निजबोधे, आत्म्यावर आपण परमात्मा स्वरूप आहोत असा त्याच्या अंतरीच्या अंतरात्म्याचा पूर्णपणे ठाम मत झाला. अखंड वसे वनांतरी, भिक्षे लागी निघे नगरी, खेट खेट खरवट ग्रामी पुरी, भिक्षा करी यथा प्राप्त. अखंड वसे वनांतरी. मग तो काय करायला लागला? वनवास वनामध्ये जायला लागला. कारण ते वनामध्ये एकांत त्यावेळेला बघा, त्यावेळेला वन खूप मोठी मोठी वनं होते, जंगल होते सगळे. आणि माणसं जाऊन जंगलामध्ये जाऊन काय करायची? तपश्चर्या करायची. का? ते एकांत आहे. आपल्याला आता एकांत राहिलाच नाही. आपल्याला एकांत राहिलाच नाही आता. आणि त्यावेळेला वनामध्ये तो जायला लागला. अखंड वसे वनांतरी, भिक्षे लागी निघे नगरी. वनामध्ये राहायचा. आणि ज्या वेळेला त्याला असं वाटायचं की आपल्याला आता पोटाला भूक लागेल 2 तासांनी, मग तो तिकडून निघायचा आणि त्या नगरामध्ये यायचा, भिक्षा मागायला यायचा. आणि भिक्षा मागून काय करायचं? आपलं उदरनिर्वाह करायचा. आपल्या पोटाला लागतो किती तेवढा त्याची इच्छा, बास. त्याच्या पलीकडे त्याला काहीही नाही सुचलेलं. तसं आपल्या पोटाला लागेल तेवढंच आपण बघायला पाहिजे. काही लोकांकडे भरपूर पैसा पडलेला आहे, पण ते परमार्थाकडे वळत नाही. का? त्यांना वाटतं पैसा हाय म्हणजे सगळी मजा आहे. आता या ब्राह्मणाकडे सगळा होता, धन दौलत मान मर्यादा सगळी होती याला बघा. पण तेवढी काय केली? सगळी देवाने घालवली. का? तर त्याला देव स्वरूप बनवायचं होतं. देवच बनलाय तो बरं का. तो देवच आहे. म्हणून आपल्याला ह्या नाथांच्या भागवतामध्ये त्याचं विवरण आलेलं आहे. त्याचं नाव काय दिलं ना आपल्याला, पण कृपण ब्राह्मण म्हणून संबोधित केलेलं आहे. कारण सगळेच लोक कृपण ब्राह्मण आहेत, पण सगळ्यांना आपल्याला हे ज्ञान व्हायला पाहिजे म्हणून त्याला नाव दिलेलं नाही. म्हणून भिक्षुगीत असं त्याला नाव दिलंय नागबाबाने. आपण ओवी क्रमांक 497 पर्यंत आलेलो आहोत. वेळ संपलेला आहे. झालेले शिव आपले सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, रोहिदास बाबा, पांडुरंग दिवेकर बाबा, नाना बाबा, गजानन महाराज यांच्या चरणी समर्पित करीत आहे.